नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा ऑल इन वन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील भाग क्रमांक 2 मागील घटकामध्ये स्वर व स्वराविषयी संपूर्ण माहिती घेतली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजनाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. बघा, व्यंजन कशाला म्हणतात? ज्या वर्णाचा पूर्ण उच्चार करण्यास दुसऱ्या वर्णाची स्वराची मदत घ्यावी लागते किंवा किंवा उच्चार करताना मुखातील अवयवाशी जीभ, कंठ, ओठ, दात स्पर्श होऊन उच्चार होतो त्यास व्यंजन असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, की मराठी व्याकरणामध्ये विविध प्रकारचे व्यंजने आहेत. परंतु व्यंजने कशाला म्हणतात, की तो व्यंजनाचा उच्चार करत असताना त्याला स्वराची साथ पाहिजेच पाहिजे. जर त्यामध्ये स्वर जर मिक्स नाही झाला, तर तो व्यंजन होऊ शकत नाही. या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया. म. क्लिअर आहे? म हा व्यंजन आहे. म मध्ये जेव्हा अ हा स्वर मिक्स होतो, म मध्ये जेव्हा अ हा स्वर मिक्स होतो, त्यावेळेसच म हा पूर्णतः व्यंजन तयार होतो. क्लिअर आहे? म्हणजेच किंवा आता दुसरी व्याख्या काय दिली व्यंजनात? जेव्हा एखादी वर्णाचा उच्चार करतो, तर मुखातील अवयव, आता मुखातील अवयव कोणते आहेत? दात आहे, जीभ आहे, कंठ आहे, ओठ आहे. या अवयवांना स्पर्श करून जो वर्ण बाहेर पडतो, त्यास त्यास व्यंजन असे म्हणतात. उदाहरणार्थ म, त. तचा उच्चार करत असताना शब्द जेव्हा वर्ण बाहेर पडतो, तर आपल्या दंताला तो अक्षर स्पर्श होऊन बाहेर पडतो. ळ, ळचा उच्चार करत असताना पाहू शकतो मित्रांनो, आपली जीभ वाकडी होऊन आपला कंठ म्हणजे तालव्याला जाऊन भेटते. म्हणजे एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना मुखातील अवयवाशी जर स्पर्श होत असेल, तर त्यास व्यंजन असे म्हणतात. त्यानंतर पाहूया, व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची आहेत, म्हणून त्याचा पाय नेहमी पाय मोडून लिहितात. म्हणजेच काय? जेव्हा मराठी व्याकरणातील वर्णामध्ये म असा लिहिला तर तो पूर्ण वर्ण असतो. म्हणजेच म आणि अ पासून हा बनलेला वर्ण आहे म. जर अशा प्रकारचा म असेल आणि खाली पाय मोडलेला असेल, तर तो म हा पूर्ण झालेला नाही. कारण या म मध्ये अ हा स्वर मिक्स झालेला नसल्यामुळे हा म अपूर्ण आहे. जेव्हा म हा पाय मोडून आणि अ लिहिला जातो, तर तेव्हाच हा फक्त म अक्षर बनते. क्लिअर आहे? म्हणून क च्या खाली बघा पाय मोडलेला आहे, ख च्या खाली अशा प्रकारचे हे व्यंजने आहेत. व्यंजनामध्ये दुसरा वर्ण म्हणजे स्वर मिसळला की पूर्ण उच्चाराचा होतो. उदाहरणार्थ क चा पाय मोडलेला आहे क आणि त्यामध्ये स्वर मिक्स झाला अ. क आणि अ हे दोन्ही एकत्र मिक्स झाल्यानंतर क हा स्वतंत्र व्यंजन तयार होतो. ख आणि अ या दोन वर्णापासून ख हा स्वतंत्र व्यंजन तयार होतो. क्लिअर आहे? म्हणून कधी पण आपल्याला मराठीचा अभ्यास करत असताना जर पूर्णतः म दिसला तर हा पूर्ण आहे, ग दिसला तर पूर्ण आहे. समजा स हा दिला आणि खाली पाय मोडला असेल तर हा स अपूर्ण आहे असं समजायचं. क्लिअर आहे? म्हणून मराठी व्याकरणामध्ये व्यंजने एकूण 34 आहेत. व्यंजन या शब्दाची फोड केली असता व्य प्लस अज अशी फोड तयार होते. क्लिअर आहे? आता या ठिकाणी बाराखडी कशी तयार होते याविषयी सांगितलेलं आहे. प्रत्येक व्यंजनात अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे 10 स्वर, आहा ही 2 स्वर आधी मिळून एकूण बाराखडी तयार होते. परंतु 2009च्या नियमानुसार बाराखडी ही 14 कडीमध्ये रूपांतर झालेली आहे. म्हणजेच त्यामध्ये ॲ आणि ऑ हे 2 इंग्रजीमधून मराठीमध्ये आलेली स्वरे आहेत. म्हणून आता यानंतर 2009 नंतर बाराखडी न असता 14 कडी तयार झालेली आहे. पहा मित्रांनो, बाराखडी कशा प्रकारे तयार झालेली आहे. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा ही मराठी वर्णमालेतील स्वर आहेत. बघा अ कसं बनतो? उदाहरणार्थ या ठिकाणी घेतलं ख, आ, खा, ई. पहिली याच्यावर जर पहिली ई असेल तर त्याला पहिली वेलांटी, दुसरी ई असेल तर दुसरी वेलांटी. कारण ईचा उच्चार हा कमी वेळ करावा लागतो आणि या ईचा उच्चार करत असताना दीर्घ करावा लागतो. म्हणजेच खी, खी, खू, खू म्हणजे ऊ हा कमी वेळ लागतो आणि दुसऱ्या खूला जास्त वेळ लागतो. म्हणजेच ख, ऊ, खू, ख, ऊ, खू, ख, ए, खे. बघा या ठिकाणी अशा प्रकारे आपली ओ, खो, औ, खौ, खम, आहा, खा. कळालं? अशा प्रकारे मराठी बाराखडी निर्माण झालेली आहे. आता आपण पाहूया की व्यंजनाचे प्रकार.
पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजने. ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखातील कोणत्या तरी अवयवाशी म्हणजेच जीभ, कंठ, दात, ओठ इत्यादीला स्पर्श होऊन ज्या वर्णाचा उच्चार होतो त्या स्पर्श व्यंजने असे म्हणतात. आता आपल्याला माहित आहे की मराठी व्याकरणामध्ये एकूण 34 व्यंजने आहेत. बरोबर आहे. मग आता स्पर्श व्यंजने म्हणजेच काय, की जेव्हा एखाद्या वर्णाचा उच्चार करत असताना आपल्या मुखामध्ये वेगवेगळे भाग आहेत, जसे की जीभ आहे, कंठ आहे, कंठ म्हणजे गळा, दात आणि ओष्ठ म्हणजेच ओठ. बरोबर आहे. आणि ताळू, ताळू म्हणजे आपल्या जिभेचा वरचा जो भाग आहे त्याला तालवी असे म्हणतात. या वर्णाचा उच्चार करत असताना या अवयवाशी स्पर्श होत असेल तर त्या वर्णांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. आता बघूया क. क या वर्णाचा उच्चार करत असताना थोडंसं स्ट्रेस द्या, की या क चा उच्चार करत असताना आपल्या कंठमधून बाहेर पडतो. म्हणजे त्याला स्पर्श व्यंजन असे म्हणतात. म्हणून एकूण स्पर्श व्यंजने किती आहेत? 25 आहेत. त्यामध्ये अजून प्रकार आहेत कठोर व्यंजने, मृदू व्यंजने आणि अनुनासिक व्यंजने. क्लिअर आहे. त्यानंतर आता कठोर व्यंजने म्हणजेच काय, त्याला अघोष असे म्हणतात. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना त्याची तीव्रता खूप दिसून येते त्यास कठोर व्यंजने असे म्हणतात. वर्णमालेमध्ये एकूण कठोर व्यंजने 13 आहेत. बघा क, च, ट, त आणि प या वर्गातील पहिली व दुसरी उभी रेषा ही कठोर व्यंजने आहेत. आता या ठिकाणी पाहू शकता क, ख, ग, घ, न. क ची जी लाईन आहे तर सुरुवातीचे क, ख बरोबर आहे, ही कठोर आहेत. च ची लाईन मध्ये सुरुवातीचे दोन च आणि छ ही कठोर. ट च्या लाईन मध्ये ट आणि ठ कठोर. त च्या लाईन मध्ये त आणि थ कठोर. प च्या लाईन मध्ये प आणि भ कठोर. आणि तसेच उष्मे. उष्मे व्यंजने म्हणजेच काय श, श, स. उष्म म्हणजे उष्णता. उष्णता म्हणजेच घर्षण. जेव्हा एखाद्या वर्णाचा व्यंजनाचा उच्चार करत असताना उष्मा म्हणजेच घासून बाहेर शब्द पडलं जातं. उदाहरणार्थ श, श आणि स त्यालाच उष्मे असे म्हणतात. क्लिअर आहे. म्हणून मराठी व्याकरणामध्ये एकूण कठोर व्यंजने 13 आहेत. कळालं. त्यानंतरचा भाग पाहूया. मृदू व्यंजने त्यालाच घोष असे म्हणतात. कठोर व्यंजनाला आपण अघोष म्हणत होतो आणि मृदू व्यंजनाला घोष असे म्हणायचं आहे. ज्या व्यंजनाचा उच्चार करण्यास सोपा आहे किंवा त्याचा उच्चार सौम्य आहे, मृदू आहे, त्यास मृदू व्यंजने असे म्हणतात. तर वर्णमालेमध्ये मृदू व्यंजने ही 21 आहेत. क, च, ट, त, प या वर्गातील तिसरी व चौथी. आता या ठिकाणी एक वर्ण लिहितो बघा. क, ख, ग, घ आणि न. बरोबर आहे. ही क ची लाईन आहे. यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे क आणि ख सुरुवातीची लाईन जी आहे, सुरुवातीचे दोन अक्षरे ही कठोर व्यंजने आहेत. त्यानंतरची लगतचीच दोन व्यंजने ग आणि घ ही मृदू व्यंजने आहेत आणि शेवटचा न्य हा आहे अनुनासिक. म्हणजे ज्या वर्णाचा या व्यंजनाचा उच्चार करत असताना आपल्याला त्याचा उच्चार नाकातून होतोच त्याला म्हणतात अनुनासिके. तर मराठी वर्णमालेमध्ये अनुनासिके एकूण 5 आहेत. ते पुढील भागात बघणारच आहोत. बघा ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ तसेच यर, लव, ळ, ञ, त्र, न, न, म या समावेश मृदू व्यंजनात होतो. या ठिकाणी या गोष्टी पाठ करायच्या गरज नाही. कारण त्या फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे की मृदू व्यंजने कोणती आहेत. सुरुवातीचे दोन कठोर व्यंजने आणि त्यानंतर ते दोन व्यंजने ही मृदू व्यंजने असतातच. आणि एकूण मृदू व्यंजने किती आहेत असा प्रश्न विचारू शकतो. म्हणून 21 हे मृदू व्यंजने आहेत. आता त्यानंतरचा भाग पाहूया अनुनासिके व्यंजने. ज्या व्यंजनाचा उच्चार नाकातून होतो. बघा या ठिकाणी अनुनासिकेमध्येच ना हा शब्द आहेच. बरोबर आहे. याच्यावरून लक्षात ठेवायची की अनुनासिके म्हणजेच काय, ज्या वर्णाचा उच्चार करताना नाकातून होतो त्यास अनुनासिके असे म्हणतात. बघा मराठी वर्णमालेमध्ये एकूण अनुनासिके हे 5 आहेत. क, च, ट, त, प या वर्गातील शेवटची उभी रेषा ही अनुनासिकाची व्यंजने आहेत. आता क ची जी लाईन आहे, उदाहरणार्थ या ठिकाणी घेऊया. क, ख, ग, घ आणि न आहे. या क च्या लाईन मधील शेवटचा जो काही वर्ण आहे न हा अनुनासिक आहे. त्र, ट, ठ, ड, ढ, न या ठिकाणी न आला. प, फ, ब, भ, म या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे शेवटची जी लाईन आहे त्याला अनुनासिके म्हणतात. तर फक्त लक्षात एवढं ठेवायचं आहे की मराठी वर्णमालेमध्ये अनुनासिके 5 आहेत. तर कोणते आहेत? ञ, त्र, न, न आणि म. अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरतात म्हणून त्यांना परस्वर्ण असे म्हणतात.
अतिशय महत्वाचा शब्द आहे. अनुनासिकांना दुसरा समानार्थी शब्द हा परस्वर्ण आहे. क्लिअर आहे. परंतु अनुस्वार असलेला वर्ण ही स्पर्श व्यंजनातील असायला हवा. आता गंगा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की गंगा हा शब्द हा बरोबर आहे का हा बरोबर आहे. परंतु मित्रांनो व्यवस्थित जर व्याकरण दृष्ट्या पाहिलं तर हा पण गंगा करेक्ट आहे आणि हा पण गंगा करेक्ट आहे. का आहे ते बघूया. आता ग आहे. गंगा आणि गडगा असं दिसतोय आपला बरोबर. घंटा तर घंटा असं का. आता बघा घ ची लाईन आहे. क्लिअर आहे. घ ची लाईन बोला. क ख ग घ न ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म ट आहे. ट ठ ड ढ न म्हणजेच या ट च्या लाईन मधील शेवटचा अनुनासिक आहे न आहे म्हणून घंटा झाला. क्लिअर आहे. आता उदाहरणार्थ दुसरा एक शब्द पाहूया आपण. क कंठ आहे. कंठ कळालं. आता ट ठ ड ढ न याला काय तयार होईल कंठ. क्लिअर आहे. अशा प्रकारे म्हणजे शेवटचा अनुनासिक वापर करून आपण अनुस्वार आणि अनुनासिकाचा वापर करून दोन्ही अक्षरेही सेम आहेत. क्लिअर आहे. त्यानंतर स्पर्श व्यंजनाचा महत्वाचा तक्ता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहा मित्रांनो या ठिकाणी स्पर्श व्यंजनाचा महत्वाचा तक्ता दिलेला आहे. क चा वर्ग क ख ग घ न च चा वर्ग च छ ज झ त्र ट चा ट ठ ड ढ न त चा त थ द ध न प फ ब भ म. मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की वर्णमाला अतिशय तोंडपाठ आणि घोकंपट्टी करून पाठ करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे विविध वर्ण पाठ करण्याची आवश्यकता भासणार नाही. क्लिअर आहे. या ठिकाणी बघा कठोर व्यंजने ही सुरुवातीचे 2 असतात. क्लिअर आहे. त्यानंतरची 2 क्रमाने येणारी ही मृदू व्यंजने असतात आणि शेवटची लाईन ही अनुनासिकाची असते. तर अनुनासिके एकूण 5 आहेत. त्यानंतर अर्ध व्यंजने अर्धस्वर व्यंजने कशाला म्हणतात की य र ल व अशा प्रकारचा प्रश्न विचारतात की मराठी वर्णमालेमध्ये अर्धस्वर कोणकोणती आहेत. य र ल व ही 4 अर्धस्वरे आहेत. ई रू रू आणि उ या स्वरांचा उच्चार सहसा सारखीच आहे म्हणून या व्यंजनाचा मृदू वर्ण असेही म्हणतात. अर्धस्वरे 4 आहेत. फक्त एवढे लक्षात ठेवा की मराठी वर्णमालेमध्ये अर्धस्वरे ही 4 आहेत. कोणती आहेत य र ल व. त्यानंतरचा भाग पाहूया उष्मे. उष्मे म्हणजेच घर्षक. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले की उष्मे कशाला म्हणतात. ज्या व्यंजनाच्या उच्चाराच्या वेळी हवा मुखावाटे जोरात बाहेर फेकली जाते तेव्हा काहीशी घर्षण जाणवते किंवा उष्णता निर्माण होते त्यास उष्मे असे म्हणतात. श श आणि स या तिन्ही व्यंजनाचा उच्चार करत असताना घर्षण अतिशय जोरात होतो तर त्याला उष्मे व्यंजने असे म्हणतात. तर मराठी वर्णमालेमध्ये उष्म व्यंजने ही 3 आहेत. श श आणि स. क्लिअर आहे. त्यानंतर संयुक्त व्यंजने 2 किंवा अधिक व्यंजने मिसळून तयार झालेले वर्ण म्हणजे संयुक्त व्यंजने होय. या ठिकाणी उदाहरणार्थ क्ष व ज्ञ ही 2 संयुक्त व्यंजने आहेत. क्लिअर आहे. आता क्ष ही 2 व्यंजने कशा प्रकारे तयार झालेत बघा मित्रांनो. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. क्ष हे व्यंजन ची संधी काय होते. क्ष बघा क क्ष आणि अ या 3 वर्णापासून क्ष हा संयुक्त व्यंजन तयार झालेला आहे. त्यानंतर ज्ञ हा व्यंजन द न य आणि अ या वर्णापासून ज्ञ हा संयुक्त व्यंजन तयार झालेला आहे. म्हणून मराठी वर्णमालेमध्ये संयुक्त व्यंजने ही 2 आहेत क्ष व ज्ञ. आता या ठिकाणी पाहूया नेक्स्ट प्रकार महाप्राण. ज्या व्यंजनात ह मिसळून तयार झालेल्या व्यंजनाला महाप्राण म्हणतात. मराठी वर्णमालेमध्ये महाप्राण एकूण 14 आहेत. या ठिकाणी पहा मित्रांनो महाप्राण म्हणजेच काय ज्या वर्णाचा उच्चार करत असताना आपल्या पोटाच्या बेंबीपासून बाहेर वर्ण उच्चारला जातो. आता या ठिकाणी ह उच्चारून पहा. ह म्हणजे एकदम पोटापासून जे बाहेर जे महाप्राण म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात ऊर्जा लागते त्याला महाप्राण असे म्हणतात. तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 महाप्राण आहेत. या ठिकाणी महाप्राण पाठ करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर बघा क च ट त प या वर्गातील दुसरी व चौथी उभी रेषा महाप्राण आहे आणि तसेच उष्मे व्यंजनाचा समावेश महाप्राण वर्गात आहेत. तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन म्हणजे काय व्यंजनाचे कोणकोणते प्रकार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन नक्कीच क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळत राहतील. थँक्यू.